हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता वाजले संध्याकाळचे 9:15 झाले. मला इथे मयुरी अभ्यास करते, इथे चिऊ अभ्यास करते, इथे इशिता ही राशी आणि 9:15 वाजले. तर मी संध्याकाळचे 9:15 वाजले बरं का. ही राशीने आत्ता आंघोळ करून आली म्हणून मला वाटतं की आत्ता सकाळ झाली, पण आता संध्याकाळ झालेली आहे. आणि मी घरी बनवत आहे बिस्किट. यूट्यूबवरती मी व्हिडिओ पाहिला त्या हिशोबाने. तर इथे मी कुकरमध्ये कढईमध्ये बिस्किट बनवायला ठेवले गव्हाच्या पिठाचे. कसे बनले तुम्हाला दाखवते. अजून बनले नाही, बनायचे. आता काय माहिती कसे बनतात, बनल्यानंतर बघू कसे बनते. इथे पॅन मध्ये बनवायला ठेवले मी. तर चला पलटी मारते मी, त्यांना जळाले ते वाटतं. चला भेटूया नंतर, तुम्हाला दाखवते बिस्किट कसे बनले. व्हिडिओला कंटिन्यू करा. हे पण इथे मयुरी आंबे खाऊ राहिली आणि जेवण करते आणि मोबाईल बघता बघता खाती आहे ना. आणि मी बिस्किट कसे बनवले तुम्हाला दाखवते. एक सेकंड फक्त हे सरकवते. हे बघा, हे इडली आप्प्या मी काढले आणि थोडासा किचनवर पसार आहे तो मी आवरून घेते, कारण की मी काम करत आहे. असंच पसार होतं, छोटी जागा आहे म्हणून. आणि हे माझे बिस्किट काय ग असे काही बनवले. काय पाहिजे मयुरी? आंबा नाही, आता उद्या आणू. तर चला मी आता सगळं आवरून घेते. आमचे जेवण वगैरे झाले बघा. किती टाइम झाला, 11:15 वाजले. तर मी सगळं पसारा आवरून घेते. चल आय मोबाईल घेऊन वरती. हॅलो गाईज, तर मी जो ब्लॉग काल केला होता कंटिन्यू रात्रीचा, मी आता सकाळी एंड करते त्याचा. कारण की ना रात्री खूप उशीर झाला, मला सगळं आवरायला नाही. जो पसारा केला तो आता झालाय. सकाळ मयुरीचं आवरलं मी, अंघोळ घातली की त्याला डोकं वगैरे विसरते मी. आणि मी इथे पराठे बनवले टिफिनला मयुरीच्या. कोबीचे पराठे केले मयुरीला. काल बटाट्याचे पराठे केले, आज कोबीचे. बरं आहे ना, शाळेत जाते तर खाते. तसं घरचं नाही तर ते खात नाही, पण घरचं पण कसे खाते, चांगलं पाहिजे. चांगलं असलं ना तेव्हा खाते. तुमची मुलं पण अशीच करता का? माझी पोरगी तशीच करते. तर चला मी इथेच ब्लॉगचा एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मयुरीला बाय करा. मयुरी बाय. मयुरी आता संध्याकाळीच येईल, डायरेक्ट मयुरी आल्यावरच मी ब्लॉग शूट करते. संध्याकाळी मी ढोकळा बनवणार आहे मयुरीसाठी. बिस्किट बनवले, एवढे परफेक्ट नाही झाले, काहीतरी मिसमॅच झालं पण टाकण्यामध्ये. चला ट्राय करत राहते, चांगले होईल कधी ना कधी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.